हे वॉशरूम लावते. जायचंय तुला खायला? छी दिदे, आपण कुठं आलात? पुण्यामध्ये आलात. विद्येचं माहेर घर आहे. माहेर घरावणी बोल. हॅलो वैभव. रूम सर्व्हिस वाले आम्हाला कोणत्या सर्व्हिस नाही पाहिजे. हा थोडासा रूम टूर द्यायची आम्हाला. अच्छा रूम टूर द्यायची तुम्हाला. आम्हाला वाटतं की कचरा नाही लागत काही गोळा करून आमच्या रूम मधला. ठीक आहे या. गाईज खूप मोठी गडबड झाली यार, खूप मोठी गडबड झाली. एक मिनिट. खरंच आमच्या हृदयाचं पाणी तळपायाला गेलं माहितीये खरंच. आणि नमस्कार मंडळी, नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या दादाच्या आणि दिदीच्या ब्लॉग मध्ये. दादाच्या आणि दिदीच्या ब्लॉग तुमचे दादा आणि तुमचे दिदी आलेले आहेत तुमच्यासाठी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करत आहोत. आम्ही नवी कपडे घालून नव्या सिटीमध्ये जाऊन नव्या मॉर्निंग. तुम्ही बघू शकता आता वाजले किती वाजले? 6:30. सकाळचे 6:30 वाजले आणि आम्ही चक्क 1 तासामध्ये, फक्त आम्ही 5ला उठलो. ठीक आहे, 1 तासामध्ये आवरून आम्ही 1 तासामध्ये जेवण पण केलं. शेवयाचा भात खाल्ला. आणि तुम्हाला माहिती आज काय झालं? एक सकाळी आईने काय टाकलं शेवयाचा भात म्हणतात. आईने शेवयाचा भात बनवला होता आणि म्हणलं मी गोड खाणार नाही कारण मी गोड दूध पिणार होते आणि वैभव चहा पिणार होता. तर आईला म्हणलं तिखट भात कर आणि आईला मसाला पुडी नव्हती. ठीक आहे, मग मी मॅगी मसाला टाकून भात करते, मला तो आवडतो. मग आईने काय केलं, मिरची पण नाही टाकली, आईने फक्त टॅमॅटो टाकलं आणि काहीच नाही टाकलं, बाकी कोथिंबीर काहीच काय नाही टाकलं ते सांग. महाभारत सांगायला बसली काय टाकले की आई तू काहीच नाही टाकलं. असं का घरात त्या कुठल्या गोष्टी नव्हत्या. आईने काय केलं माहिती का, ड्रायफ्रूट टाकले, काजू बदाम मनुके आणखीन पिस्ता सगळं दिवाळीमध्ये जी ऑफिसमध्ये दिली होती मिठाई मिक्स ते टाकून दिली डायरेक्ट तिखट शेवळ्याच्या भातामध्ये. मॅगी सारखा बनवत होती ना. ऑफकोर्स आली हीच आहे, आपलीच आहे, नीताच आहे. पण टायमिंग ती आणखीन गोरेगाव मध्ये दाखवते, पण ही वेगळी आहे. चलो गाईज, नाही चलो नाही मी म्हणतात आपल्या थोपडावरची लाईट कशी. इकडे बिल बोर्ड आहे वाटतं आहे ना, याला बिल बोर्ड म्हणतात. तर आता आम्ही आहोत बँड्रामध्ये कालानगर बस स्टॉपला. इकडे आमची बस ट्रॅव्हल येणार आहे आणि तुम्हाला आता नाही सांगत आम्ही कुठे जातो. नाही पुणे सांगतो मी, आम्ही लोक पुण्याला जाणार आहोत आणि TCMC पिंपरी चिंचवड मध्ये येत. तर तिकडे कशासाठी जात आहोत ते आताच नाही सांगत, ते तुम्हाला पुढे कळेलच. पण मैत्रिणीला भेटायला जातो तसं नाही, सबस्क्रायबरला भेटायला जातो. नाही तसं नाही. तर गाईज ते वेगळं काम आहे. आम्ही काय खूप छान खूप ते तुम्हाला फुल जर्किन काढणार नंतर दाखवतो आम्ही तुम्हाला. हा फुल पुन्हा दाखवतो तिकडे गेल्यावर. छान आहे ते लोकेशन वगैरे. तर मी म्हणत होतो, तर मी मागच्या मी खूप गोरी दिसायली. ऍक्च्युली मी आहे थोडी गोरी. तर मागच्या मी सांगितलं होतं की आम्ही पुण्याला येणार आहेत वगैरे. कोणीच नाही रिप्लाय दिला, कोणीच काय म्हणणं नाही दिली. इट्स ओके गाईज, ठीक आहे. कारण त्याच्यामध्ये आमची चुकी आहे. आमची चुकी आहे कारण आम्ही कंटिन्यू नाही करत, गॅप घेतोय. बट ठीक आहे गाईज, आपण भेटूयात पुण्यामध्ये. पुण्याला झालो एक दिवस राहींगा भाई. ही आमची गाडी नाही आहे, पण ह्याच कंपनीची आमची गाडी नीतावाली आहे आणि आमची पण गाडी असणार एक दिवस. आणि आम्ही गाडीने जाणार. असं थोडी जाती गाडी, अशी जाते. अशी पण नाही, कशी जाते गाडी, अशी गोल चाक असेल. अशी करणार. पण आपली गाडी जर अशी, आपल्या जर नशिबात असं असेल बघ ना, असं आलं दोघांच्या ह्याच्यामध्ये नशिबामध्ये हे नाहीये, हे ऍक्च्युली प्रायव्हेट जेट नाही, आपलं हेलिकॉप्टर आहे. आपल्याला जाऊ दे, नंतर डिसाईड करू. आम्ही दोघंच नाही डिसाईड करणार, कारण तुम्ही पण डिसाईड करू नका. तुम्ही म्हणताल नंतर तुम्ही तुमच्या मध्येच हे केलं, आम्हाला सांगितलं नाही. डिस्कशन करूयात. आता जाऊयात. आता आम्ही वाट बघत बसतो आमच्या ट्रॅव्हलची. आमची ट्रॅव्हल गाईज खूप मोठी गडबड झाली यार, खूप मोठी गडबड झाली. एक मिनिट मी मला सांगतो काय झालं ते. एक बस थांबली इकडे, कुठे उडुपी ते मुंबई इकडे बस थांबले आणि इकडे आय थिंक पेट्रोल पंप आहे. मला वाटलं इकडे पेट्रोल पंप आहे, सो मला वाटलं की इकडं पेट्रोल भरायला थांबले असेल. पण सगळे हळूहळू उतरत होते बसमधनं. मग मी पण म्हणजे आम्ही दोघं पण झोपलो होतो, ठीक आहे. पण मी झोपीत नव्हतो, दीदी गाड झोपीत होते. मग मी उतरलो खाली, म्हणलं इकडे हॉटेल वगैरे आणि इकडे वॉशरूम पण आहे, म्हणलं वॉशरूमला जाऊन यावं. मग मी वॉशरूमला गेलो, शोधलं वॉशरूम, सगळ्यांना विचारलं. मग तिकडे एका कोण्यामध्ये होतं आणि मी गेलो. नंतर म्हटलं चला दिदी झोपले, दिदीला पण सांगू, तिला पण जायचं असेल तर जाईल आणि आम्ही इकडे काहीतरी घेऊयात. मी गेलो आतमध्ये बसमध्ये, ती सीटवर झोपली होती. सीटवर नाहीच आहे, कुठे गेली काय माहिती यार. मला वाटतं मी जेव्हा बाहेर आलो ती पण बाहेर आली काय की माझ्या मागे, पण माझ्या मागे तर नव्हती ती. तिनं आवाज पण नाही दिला आणि मी इकडे शोधतो तिला. एवढी गर्दी ना, ती मिळतच नाही कुठे, काय माहिती यार. आणि मोबाईल पण घेऊन नाही सोबत गेलेली, बॅगेमध्ये तर सॅकमध्ये. बाहेर कुठं पण बाहेर कुठे आहे? मी बाहेरच आहे ना, ये लवकर. हे बघा मित्रांनो, हे बघा आता बसमध्ये जाऊन बसली होती बरं का. ऐ पागल,
ही जग ना पण तिकडेच गेलतो ना. आणि अगं पण तू आली लाईन होती वॉशरूम मध्ये. हा आमच्या इकडे जेंट्स मध्ये लाईन नव्हती, लेडीज मध्ये होते. हे पण सांगतो आम्ही तुम्हाला. हा चल ना मला ही घेऊन चल आपण काय ते खायला काय रे थांब एक मिनिट. गोल गोल काय रे आपण नाही बर्गर नाही बाकरवडी नको. इथं आलं बाकरवडी काय आपण काय ते घेऊयात खायला. गाईज हे ना पिझ्झा नॉर्मल आहे. जिथं पण आम्ही नव्या ठिकाणी जातो ना तिथं इथं एक बरी नाही होईना ते विसरून जाते, मतलब हरवते. तुम्ही ब्लॉगमध्ये खूप वेळा नोटीस केला असेल. तिकडून एक थोडा उजाड येतो इकडून. तिनं हरवते म्हणजे हरवतेच. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये 2-3 मिनिटासाठी हरवते. भाकर नाही बाकरवडी असते. नको बाकरवडी आपण काय ते घेऊया ते रोल. बाकरवडीनं पोट नाही भरणार बर्गर. हे पेस्ट्री पण छान आहे तिकडे. आपण काय घेऊ तुम्ही सांगा आता. हे फायनली आपण काय ते बाहेर खातोय ना काही ना. किती दिवसापासून आपण घेऊ बाहेर खाऊ वगैरे सगळे प्लॅन कॅन्सल होत होते. डोनट्स आहेत ते वेगळे होते. पण हे स्वीट नको. आपण काहीतरी पोट भरायला असं घेऊ. पैशाचं वेस्ट नाही करायचं. पैसे का लांबून नाही देत. ऐ आपण घेतलंय ते इथे ऐ. तर काहीच आम्ही ना स्पायसी पनीर रोल घेतलेत. बर्गर वगैरे नाही घेतलेलं. आणि इकडं पनीर बन पण आहे ॲक्च्युली. हे नको रोल घेऊयात. स्पायसी पनीर रोल 2. मित्रांनो काय घेणं ना करणं आहे बरं का, पण उगाच हिंडायचं काय. हे बघा तिला माहिती बिल तर मी पे करणार आहे, ती पे करणार नाही. पण उगाच हिंडायचं काय, उगाच नाटकं करायची. मी तर नसतो घ्या चॉकलेट काय लहान लेकरू का ती घ्यायला. मी ना मग आता मी काय फायनल केलं माहिती का, हे एक रोल घेतला आणि हा एक. दोन्ही आपण कट करूया. नको अरे छान आहे ते हॉट रोल. तुला माहिती आहे काय असतो तो, खाल्लाय का कधी. नको करायचं. खाल्लेलं नाही काय नाही चव माहीत नाही तरी पण उगा हे करायचं. पण मी काय म्हणतो ही कट केला मी हा कट केला. आपण दोन हाफ खाऊ ना दोघांचे 2 पीस. हो का गाईज बघा बरोबर हाफ म्हणजे कमी जास्त नाही व्हायला पाहिजे. तिथं पण म्हणलं थँक्यू. आमच्यासाठी बस थांबली. वा आम्ही 2 मिनिटं लेट झालो असतो तर बस गेली असते. तुझ्यामुळे होते माहिती हे सगळ्या गोष्टी. बस लवकर. आता मस्तपैकी खिडकीचा व्ह्यू एन्जॉय करत खायचं ना. मला का उठवलं नाही रे तू झोपेतून. तू कशी काय उठली पण काय माहिती मी असंच उठते एकदम. म्हणजे मला थोडीशी पोझिशन चेंज म्हणून तुम्ही फक्त गाडी थांबली म्हणून तुझं उठ तू पण नव्हतास तरी पण म्हणलं मला जायची इच्छा नाहीये. आणि तू ठीक आहे आपण खाऊयात आता. ठीक आहे जायचं आपण खाऊयात. पाण्याची बॉटल काढ. काय आता आम्ही पोहोचलेलो आहेत आमच्या रूमवर म्हणजे हॉटेलला. ओ माय गॉड हे हळू लिफ्ट फोडून टाकशील. मला लिफ्ट मध्ये एवढी भीती वाटते ना. भीती वाटते पण सगळ्यात फ्री लिफ्ट आहे. कशा माहिती का जर पुढे काय अडकल ओपन करू शकतो, बघू शकतो, आवाज देऊ शकतो आणि श्वास येऊ शकतो. मला ना लास्ट ऑर्डरला गेलो मी एंगेजमेंटच्या तिकडच्या लोकांनी सांगितलं त्यांची दोन्ही पण अशी दरवाजे अशी होती. तुमची लिफ्ट खूप खतरनाक. मला खूप भीती वाटली बघा. ते म्हणजे अरे सगळ्यात सेफ लिफ्ट आहे अशी दरवाजाची. तुला मला चलो हॉटेल आता आम्हाला रूम टूर पण द्यायचे. मी हे लागते सेफ लागलं ते मला. 202 तिकडे काय माहिती थोडं का आता 213 त्या साईडला असणार. सो गाईज आता आम्ही हॉटेलला आलो आणि मी तिथं आहे तुम्हाला आमच्या रूमची रूम टूर. ओके हॅलो वैभव. रूम सर्व्हिस वाले आम्हाला कोणत्या सर्व्हिस नाही पाहिजे. हा थोडासा रूम टूर द्यायची आम्हाला. अच्छा रूम टूर द्यायची तुम्हाला. आम्हाला वाटतं की कचरा नाही लावलात काय की गोळा करून आमच्या रूम मधला. ठीक आहे या वेलकम. तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो तुम्ही आतमध्ये ओ माय गॉड सॉरी. नमस्कार गाईज तुमचं स्वागत आमच्या रूम टूर मध्ये. तर सगळ्यात पहिला येत आहे हा खूप मोठा नाही अगदी सगळ्यात पहिला दाखवतो हे डस्टबिन. तर गाईज आम्ही ना रूम मध्ये आलो. आधी शूज पण नाही काढले काहीच नाही काढले. डायरेक्ट तुम्हाला रूम टूर द्यायला. ठीक आहे तर सगळ्यात आम्ही पण बघितलं वेगळंच निघून आहे. पैसे सापडायला पाहिजे. इकडे आहे थोडंसं टेबल वगैरे आणि मेन म्हणजे माझ्या आवडतीचं सेक्शन कॉफी आणि चहा. हे असणं खूप महत्वाचं आहे. पण पाणी आणि गरम पाणी आहे ना. वाव आपलं नाश्त्याचं थोडंसं नाश्ता नाही ऍक्च्युली बिस्किट वगैरे असेल आपण आणायला पाहिजे होते बिस्किट यार. आणायला पाहिजे होते ना. जाऊया. इकडे थोडंसं छोटंसं टीव्हीचं आपल्याला काही काम नाही. आपल्याला मेकअप करायचं इकडे मेकअपसाठी नाही आपण टीव्ही पण बघूयात. आणि इकडे मला महत्वाचं आणि खूप छान असं स्पेस राहू तुम्हाला दाखवतो मी. ह्या कपड्यामध्ये करायचं
काहीच नाही. उशी आहे. असो गाईज एवढा मोठा रूम आहे आपल्या घराच्या डबल टेबल आहे ना. हा ना आपल्याला मुंबईला एवढं भेटायला पाहिजे. मस्त असं चेअर आणि टेबल मला हे खूप आवडतं. हा स्पेस खूप आवडतो. थांबले मला पण थोडस बसून बघू दे. मला हा स्पेस खूप आवडला पाहिजे मोबाईल दे ना. तर बघा हिथं थोडंसं बसून बघायला थोडंसं छान वाटतं का. कधी आलीस का असल्या रूम मध्ये. अरे 100 वेळेस किती हजार ऐ, वेळेस. श्श्श, पाय खाली ठेव. आता बघ मी पडदे उघडांची स्टाईल दाखवतो मी तुम्हाला. पकड असं यायचं थोडंसं टेबल आपण बाहेर सर असं यायचं. ठीक आहे सांग डबल येडा. धूम चाले धूम. ओ काय रे बाहेर पाणी पिणी पडतं का. विहीर आहे, नदी आहे? घाण व्ह्यू आहे बघ मी. बघा काय. कन्स्ट्रक्शन झालं जाऊ दे. आपल्या काय लेन बंद करून टाकूया. आपल्याला मस्तपैकी आता झोपायचं आहे गाईच. आणि इकडे छोटासा मिरर इकडे छोटासा मिरर. पण आपण ऍक्च्युअली मेकअप तिकडे करणार आहोत माहिती का. पुन्हा लाईटचं ट्रॅक नाही आणलं ना. ते करणार आपण मेकअप. नाही हा इकडे पण करू शकतो तिकडे पण करू शकतो. कारण तिकडे स्विच आहे का. स्विच इकडे पण इकडे आहे ना स्विच इकडे. आपण फरक सेटअप मांडून मेकअप हा चालेल. आणि बाथरूम एक दाखवायचं राहिलं. काही खास नाही. इकडे आहे बेड. गाईज ना आता मी तिने मला बाहेर पाठवलं तुम्हाला माहिती ना. तिला कॉफी चाय प्यायची आणि त्यासोबत बिस्किट पण खायची. तिला भूक लागली सो बिस्किट खायचे. आणि ॲक्च्युली आम्ही जेवण करून पण थोडंसं भूक लागली. थोडंसं फ्रेश होण्यासाठी चाय बिस्किट खावत म्हटलं. आणि नंतर मग काय झालं माहिती का मी गेलो आणि तिला मग पेन किलर पण घ्यायचं होतं नाही का. डोकं होतं तिचं. मग ती मला बसमध्ये असताना बोलली होती की मला पेन किलर घ्यायचं असताना. पण जेव्हा मी रूम लेफ्ट करतो तेव्हा नाही बोलली ती मला. फक्त बोलली की बिस्किट्स आण. आणि आता मी तिला आता फोन केला. जस्ट ती बोलली कुठे आहे. मी म्हणलं आलो हॉटेलमध्ये. तर ती म्हणली ऐक ना मला पेन किलर पण पाहिजे जाणं आपली. मी मार्केट तू कारण खूप लांब येतो ना का मार्केट ह्या हॉटेलपासून. तर मी चालत गेलो त्याला आणि मी आणलं. आता तिला ना मी बिस्किटसोबत पेन किलर पण आणली. आणि मेन म्हणजे वडापाव आणले गाईज. वडापाव गाईज खरंच खूप दिवसानंतर आम्ही वडापाव खाणार आहोत. खूप दिवस झाला आम्ही वडापाव नाही खाल्लेलं. त्याच्यामुळे आज तिथं होता वडापावाला मेडिकल शेजारी. आणि तिथं खूप जाम गर्दी होती. पण मला 2च पाहिजे होती. त्याच्यामुळे त्यांनी दिली लवकर नाही का. खूप मोठ्या ऑर्डर होता. खूप लोक घेत होती. सो वडापाव आणलेत मी. आणि तिथं असं बोलले की स्पेशल वडापाव आहे. त्याच्यामुळे ना मी तिथून वडापाव पण आणले. सो बघूया त्याची रिॲक्शन. आम्ही काय आणले माहिती. एक्सक्यूज मी तू सगळं उघडून पण बसलीस का. अरे तुम्हाला कोंब पाहिजे होता. हो का इथं कोण नाही का. बघ मी काय आणलंय. एवढं थोडंच आहे. एवढं पण काय नाही. वडापाव आणले खूप जुने वडापाव आणले. खूप मी पेन किलर नाही आणली. तू आधी सांगायचं माहिती आणलीस नाही आणली. हे वॉशरूम लावते. जायचंय तुला खायला. छी दिदी आपण कुठं आलात. पुण्यामध्ये आलात. विद्येचं माहेर घर आहे. माहेर घरावने बोल. माहेर आलं कसं बोलत असत बाय लेकर काय बोलतात मुली. आता आपण करूया पार्टी. हेच नाही स्पेसच नाही. आपण पण घेतलंच नाही चेअर. हो ना हा ना घ्यायची का मग घेतली नाही का चुरून नसते बाबा. काय सांगू मी आमच्या ना म्हणजे जॉब करते ना तिथं शेजारी ही आहे नाही का असं म्हणजे मोठं खाण्यापिण्याचं सगळं काहीतरी भेटते. आणि तिथे एक माणूस ना चोरी केलं त्यानं. आणि त्याचा बॉसने आणि सिक्युरिटीने बघितलं. आणि ती बॉस आहे ना आला. आणि त्या बॉसने मारलं त्याला. मारलं तिकडे. बस हे सगळ्यांना असं सांगते तसं की खोटंच वाटेल. असं आम्ही आता वडापाव पार्टी करूयात. भेटूयात लवकरच. ह्या पोरीने काय केलं बघा पडदा उघडताना तोडूनच काढला तू डायरेक्ट कसा निघाला दाखवतो. अगं हे निघाले वाटतं हे बघ. अरे पण मग तू काय जनावर काय केलं का तू. प्रेमाने नसतं. प्रेमाने काढलं तू निघलंच नसतं माहिती का. तू विचित्र हे करतेस. तू अडकं लवकर त्याच्यामध्ये इकडून घाल. हा एंड आहे बघा तिकडे असं त्याच्यामुळे निघालंय. घाल लवकर तिथे आपलं खूप काम आहे. इकडे मी कॉफी बनवतोय गाईज. कॉफी किती तू काय पिणार चाय की कॉफी. हा का खरंच काय अशी नाटकं कुठून शिकून येते कधी इतकी शायनिंग मारायची. हे बघ किती खरं बोलते ती ऑफिस मधून म्हणते चला आपण कॉफी बनवायला. हम आपकी आँखों में इस दिल को. नाही मला येतच नाही जाऊ द्या. मला ते गाणं मला कधी पण गाणं म्हणायला जाते ना तेव्हा मला उलटची पालटच गाणं होते. कधीच ते जे आहे ते माझ्या तोंडात येत नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगले. ओ माय गॉड आपले कपडे तर आपण त्यांना दाखवलेच नाही. इकडे ना मेन थिंग इज कपडे ब्रो. माझ्या भावाने कपड्यावर आपण मी जाऊन टाकणार होतो. कसली गोरं आपल्या घर कसं होईल किंवा होईल असलं. तिकडे शिट्टी बरं का आपल्या कुकरची.
सो गाईज कसली गोरे पण दिसतो आपण आणि किती छान दिसतो. होय ती आणायचं नाव तरी म्हणतो मी कधी राहिले ती असं चिपकायचं महाग आपण चिपकून असं तिथं. हो ना. अरे आपला ट्रायपॉड आहे की आपल्याकडे पण ट्रायपॉड कारण ट्रायपॉड चल लाव ट्रायपॉडला. ट्रायपॉड खाली गेली ते ट्रायपॉड छोटा पण होते आपला. हो अरे माझं लक्षातच नाही यार सिरियसली गाईज. खाणार का तू म्हशीचं खाणार की म्हशीचं खाणार की काय पण बोलू का उगाच गाण. फोन येतो तुझा. Someone is calling me. फोन येतो तुझा आयफोनवर फोन येतोय. अय तिथे तू म्हशीचं दूध खाणार की गाईचं खाणार कोणच खाणार सांग की. काय बोललो. सो गाईज आमचा हा आहे टी शर्ट मॅचिंग टी शर्ट इकडे बघ ना. हिला ना छोटी आणि मला थोडीशी मोठी आणली आता बघा ते होतं ना. गळा किती तुझ्यापेक्षा गोरा का दिसतोय मी काय माहिती का आहेच कळायला गेला मला. एक दिवस मी बरा खुश आहे. दिसायला लागला, एवढा खुश व्हायला लागला ही. खरंच काय परत अवघड आहे बाबा थोडं काय गोराचं असं करते ते. खिडकी लावून एसी चालू आहे. अरे एसी बंद कर मग मी खिडकी उजाडासाठी ठेवली आहे. खिडकी ओपन आहे म्हणजे एवढं गोरा दिसायला. आपल्या घरी काय खिडकी नाही का आपल्या घरी तर सेव्ह आहे इकडे पुढे झाड आहे. माझं वॉच गाईज मी तुम्हाला प्राईस सांगतो टी शर्टची तुम्हाला मी ब्लॉग मी टाकलाच आहे असं पण ते लेट आता आज हे स्केड्यूल मध्ये खूप हे चाललेली खूपच बिझी येतात. बिझी चालू ऍक्च्युली आम्ही काहीच टाकत नाही अपडेट पण त्याच्यासाठी सॉरी इन्स्टॉल थोडं टाकतो पण इन्स्टॉलसाठी सगळं मिनी ब्लॉग सगळा कंटेंट बंद पडलाय सगळा म्हणजे सगळा. आम्ही एवढं डिप्रेस झालो आणि काय काय लोकांना खूप मजा येते काही आम्ही काही पोस्ट नाही करत ना पण काय काय लोकांना जाम मजा येते. ठीक आहे जाम मजा काही दिवस थोडं आपलं चांगलं चालू आहे काय की म्हणून आपली तब्येत जर चांगली आहे की रे. अरे प्लीज राहू दे रे 2 मिनिट जरा कानावर हवाई लागली. हा ना सदा ना कदा ह्याला गरमत आहेच माहिती आहे सदा ना कदा. हिलायची सवय ना गरीबाची पोरगी. तर मी काय म्हणत होतो तर हे टी शर्ट ना आम्ही डिमांड मध्ये घेतले सॉरी Zudio मध्ये. हा ते मॉल मध्ये झुडिओ मध्ये घेतलेत आणि किती 299 काही 299 300 रुपयाला असं काही घेतलेलं ते तर झालं पण ती 299 का 399 हे मला लक्षात नाही पण लगभग घ्यायचं 100 फरक आहे. 400 असेल मे बी. पण मी आधी हा घेतला होता ठीक आहे पण काय झालं माहिती नंतर मी लेडीज सेक्शन मध्ये गेलो तुला मी हे चॉकलेट आणले 800 रुपयाचं. तर मी काय म्हणत होतो लेडीज सेक्शन मध्ये गेलो बरं का आणि हे करायला तुझ्यासाठी काय ते घ्यावं म्हणलं इतकं महाग होती ना म्हणलं नको बाबा ही एक्सपेक्ट नाही करत एवढं डिझर्व नाही करत एवढं महागडं. तर मी काय केलं म्हणलं ही तू 300 शर्ट आणला मी 700 जर्किन आणले. मी काय म्हणलं माहिती का मी काय म्हणलं म्हणलं चला दोघाला सेम आमची एक लहानपणीपासून इच्छा आहे दोघाला सेम कलरचं वगैरे आता सेम टी शर्ट पण एकदा घातल्यावर नंतर घालता येत नाही घालू शकतो पण घरी घालू शकतो. तर मी म्हणले चला हा टी शर्ट घेऊया तिला पण आणि माझी पॅन्ट पण दाखवतो मी तुम्हाला हे बघा. बापरे थांब ना मोबाईल खाली करते हो काय इकडे बघा काय हे फक्त उभं नाही बघायचं. खरंच यार चल उरकते चला आता आम्ही कॉफी पितो चाय पितो कॉफी पितो थोडंसं नाश्ता करतो माझं डोकं दुखायला आणि लागलं. मेकअपला स्टार्ट करू आधी आम्हाला व्हॅनिटी वगैरे सेटअप मी दररोज जॉबला जाऊन चाय पित असते आधी मला 1:30 वाजला भाजी काहीच खाल्लेलं नाही. आता उडत ते पण कळत नाही पोरीला बाई. म्हातारी. तर आता मी आपण ना बाई बघा का ग असं असतात मस्त नाश्ता भागेल असलं. काय स्वस्तात मस्त भागवला मी वडापाव मी आणणार होतो बुक पण नाही एवढी पण काय झालं माहिती का मी खूप दिवस झालं वडापाव नाही काढले वडापाव मी तर खूप वडापाव ते चाय हा सॉरी इथे आहा छान झाली कॉफी छान झाली ना थँक्यू ब्रो पाणी थँक्यू सो पाणी मच लावायला जरा पाणी ब्रो इथं ते वडापाव कधी खाल्ले होते मला आठवत नाही. तेच ना मला पण नाही आवडत त्याच्यामुळे मी वडापाव आणलो होतो. हो का? आणि डोसा वगैरे पण होता पण म्हणलं नको आता थोडेसे कुकीज आहे खूप लांब होतो तिकडे गेलो माहिती का लांब एकदम. मला वाटलंच तरी मला कसं काय येणार काय माहिती. ठाणे आहे आपण टाइमपास करत बसलो ना त्याने तू आज ऍक्च्युअली 10 मिनिट चटणी सॉस टोमॅटो सॉस दे. चटणी पुण्याचे वडापाव चटणी मुंबईचे वडापाव फेल पुण्याचे पुढं अजून 2 खवायला तो हा ना यार कसली मस्त आहे. तिला दिला 15 अजून एक घालला सुस्त ही कशात चटणी काढती बिस्किटच्या ह्याच्यामध्ये कुकीच्या ह्याच्यामध्ये. ते बघा आपल्या इकडे सेटअप रेडी लावून आता ह्या मॅडम इकडे त्यांचं सेटअप लावणार आहेत काहीतरी वेगळं त्यांचे हेअरचे प्रोडक्ट मी सगळे इकडे घालून ठेवलेत मशीन. ओ भाई सॉप हे माझं 500 रुपयाचं काजळ हरपत होतो आत्ता जप हा खूप जप कारण नाही खूप महागडे काय तुझ्या प्रोडक्टपेक्षा माझे प्रोडक्ट खूप महाग आहेत 10 पटीनं. ठीक आहे हळूच घे काय हो का 10 रुपये मी थोडीशी दारू मेरे अंदर आ गई. गाईज मी रेडी आहे माझा मेकअप डन झालेला आहे माझं सगळं डन झालेलं आहे निवांत बसले मेकअप केला सगळं केलं मग मला आता मेकअप केला तर मग छान असे फोटो काढेल मी सुंदर तुम्हाला तर माहितीच आहे किती सुंदर झाले
आणि गाबडा आमचं झोपलंय. सॉरी मी पुण्यात आले. तर वैभव सर झोपलेले आहेत. वैभव सर म्हणे वैभव झोपलेला आहे. मी तुम्हाला दाखवते. त्याला बोलले चला आपण जरा फोटो काढूया. सगळं अंधार आहे बघा रूम मध्ये. तिथं खिडकीत होते ना तेव्हा जास्त चमकत होते मी, है ना, मस्त दिसत ते. हाय वैभव. बघा कधी याला झोपायला भेटलं होतं का नव्हतं काय. अरे उठे नवरी यायला लागली मांडवात. अगं उठ लवकर बरं का. अगं उठ लवकर हा झालं माझं. चल लवकर आता लागलो चुकून. माहिती का नाही वर नाही गेलेला. आपल्या लोकेशनला पण जायचं यार. हा जाऊयात ना आपण तिकडे व्हिडिओ वगैरे बनवायला. आणि ते नसलं गरज तर गरज असेल टचपटे वगैरे. लेट्स सी इकडे जवळच असेल मे बी. झोप थोडं. ए बाबा उठ लवकर. बाबा उठ लवकर. काय बाबा उठ लवकर. लाथा खाली फोन लवकर. थांब जरा. हो लागते खरंच. एक्सक्यूज मी मॅम जरा एसी चालू करू ना प्लीज. हे खातात का थोडासा आमचा. वो हमने वड़ा पाव वगैरह सैंडविच वगैरह खाए. वहाँ पे ना डस्टबिन में कचरा है, प्लीज वहाँ पे लेके जाओ. बदबू आ रही थोड़ी. और आप प्लीज एसी चालू कर दो और विंडोज और कर्टन्स बंद कर दो प्लीज. और आप प्लीज गेट आउट मैम प्लीज. आई वांट टू रेस्ट. गाईज खरंच सॉरी बरं का. मलाही बोलायची बिलकुल पण इच्छा नव्हती. पण त्याला त्याची हद्द पार केली. हद्द. मग मला थोडा तुमचा शब्द मला ऑटोमॅटिक सॉरी. Oh my god. So sorry. Extremely sorry. Vaibhav sir, so sorry. Vaibhav sir, so sorry. Excuse me. You, yeah, so sorry. So Get sorry. out, please get out. Oh my god, so sorry. So sorry, Vaibhav sir. Oh my god. Oh my god. छी एवढं घाण. Guys, sorry यार. सॉरी. तुम्हाला तर माहितीच आहे मजा मस्करी चालतच असते. बरं चला आपण नंतर भेटू. आता ती मुलगी येणार आहे. Guys, कॅन्सल करू मला तिकडे ऑटोने जाऊ का बाहेरून. कारण ऍक्सेप्टच नाही करत. पैसे घेतात जास्त 10-20 रुपये वर मागतात बघ ना. आम्हाला जायचं आहे आता लग्न हॉलला. लग्न हॉलला जाण्यासाठी आम्हाला ऑटो किंवा कॅब पण भेटत नाहीये. ऑटो भेटू शकतो पण बिल्डिंगच्या खाली गेल्यानंतर. आणि वैभव काय उठायचं नावच घेत नाहीये. आणि आता आमचे 2 लुक कम्प्लीट झालेले आहेत. आणखीन 2 लुक करायला आम्हाला जायचंय लग्न हॉलला. माझी हेअरस्टाईल गाईज नाईस ना. इट्स व्हेरी नाईस. आणि हे बघा सगळा राडा हॉलमध्ये. आल्यानंतर कसला हॉल होता मी तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते. आल्यानंतर हॉल काय होता आणि आम्ही जाताना हॉलची दशा काय झाली ती. ओके शूज बघा काल मी घेतला फक्त 599 रुपये. गप्पच 5000 रुपयाचा गाईज. हा का. हा हे बघा. वाव व्हॉट अ हॉल यार. आपण काय दशा केली रे हॉलची. हे बघा इकडच्या सेक्शनला ना एक हे होतं. आणि बाथरूम पण सगळं पिवळं झाले. बाथरूम का पिवळ झालं माहिती का. आतमध्ये जी ब्राईट आहे सॉरी हेअर आणि फेसला मेहंदी सारखे. मग मी म्हणले का कोणी संडास केली येडेस का. हळदी माझ्यापेक्षा काहीतरी आहे. हे आहे मिनी परफ्यूम. मला कोणत्या गिफ्ट केलं पण 2-3 छिडकावानंतर हे संपलेलं आहे. त्याच्यामुळे मी आता सगळं संपवून टाकत आहे. लाव चला बस. हाय गायज. आता आमचे सगळे मेकअप डन झाले तर पण का नाही आमच्या बिचारीला जामच भूक लागली बघा. म्हणून आम्ही का नाही तिकडे चाललो बघा. तुम्हाला दिसतं का नाही जेवण आणखी चालू नाही झालं. पण आम्ही स्टार्टअप वगैरे काय असेल ना ते खाणार पिणार. स्टार्टर काय सूप वगैरे आहे ते बोलले. सो आम्ही थोडंसं सूप पिवत. लिटरली खूप भूक लागली. कधी वडापाव खाल्ले होते ते पण एक नंतर काहीच नाही खाल्लेलं. आता किती वाजत बघा थोडेसे. होय काय ड्रोन. होय मला काय वाटलं माहिती की हेलिकॉप्टर वाटलं. हेलिकॉप्टर इतकं फास्ट कसं चाललं म्हणलं. ड्रोन ठीक आहे ना. छान वाटतंय ना. सर थंडी वाजते रे. का बस तुझं पण छान वाटतं. मित्रांनो नाही जाऊ दे काय नाही. आता बसलोय ना मित्रांनो. आम्ही जगापेक्षा वेगळ्या होतो तुम्हाला माहिती आहे ना. एवढं वेगळं आहे ना बस विशेष. सगळे गाईज वरी बसून जेवत आहेत पण आम्ही आहोत खाली बसून जेवतोय. बोलायचं याच्यावर बोला फटाफट बोला. मला एवढं मस्त वाटतंय ना वरी ओपन. हा गाईज ओपन. आणि इकडे लग्न चालू आहे ऍक्च्युअली. आणि आम्ही इकडे जेवायला बसलो मस्त मजा येते गाईज. कोण आणि इकडे वरी खूप जण खाली बसले. असं नाही की आम्हीच बसलोय. खूप जण खाली बसलेत ऍक्च्युअली. वरी जागा नाही सगळ्यांना. आम्ही जाम घेतलं काय. तुम्ही आता असं म्हणा की तुम्ही भिकारी आणि हाव केलंय जास्त घेतलं असं बिलकुल पण म्हणू नका. कारण सकाळपासून जाम भूक लागली आणि एकदम प्रोटीन इंटेक
पूर्ण करायचं आणि एकदम हळूहळू जेवायचं आणि काय काय घेतलं तर मग दाखवतो मी काय काय आहे ठीक आहे. इकडे ना मिक्स व्हेज भाजी आहे, इकडे थोडं सलाड, इकडे बालुशा आहे, इकडे लोणचं, इकडे पापड आहे, इकडं वरण भात आहे, इकडे काय बासुंदी नाही रबडी आहे, इकडे पनीरची भाजी, इकडे पुरी आणि चपाती आहे. चलो काय जेवू द्या प्लीज. ते काहीतरी आहे मला पण माहित नाही. आपण जेवूया फटाफट आणि भेटूया जेवण झाल्यावर. नमस्कार मंडळी, तेच घातलाय मी, तू पण मी पण तेच म्हणणार होते आता अंघोळ करून तू भाडून शर्ट घातला एक पूर्ण 24 तास घातलेला शर्ट तू वॉशरूम मी चेंज करेन, भांडण करायची की तुला भांडण करायचं. तर गाईज आम्ही बॅक मुंबईला आलेलो आहोत आणि आमच्या आईने शंकरपाळी केले शंकरपाळी. पण तुम्हाला काय सांगू कसले केले आणि आईने पटलं त्यांचे सगळे असे झालेत. ऐका ना जावं पण गेले तर ऐका ना आमच्या आईला कुठलं बक्षीस द्यावं काय माहिती. ऐका ना मला तर वाटत नाही मैद्याचं केले, मला असं वाटायला नाही गव्हाच्या पिठाचं केले त्यांना. तर मी काय आईला आमचं काय काल मी नाही बघायला. पुण्यामध्ये होतो ना मग आईला हिनं फोन करून सांगितलं आईने शंकरपाळी करणं आम्ही यायच्या आधी. मग आईने बनवून ठेवले आणि मी आता स्टेशनवर ऑटोमध्ये येताना विचार होतो आम्ही बोलणं चालू होतं. मी आईला सांगितलं माझ्या होतं विषयी जाऊ का, मी गेले की छान शंकरपाळी मी माझं पण हिथं माहिती काय टाकलेलं नाही त्याला? नाही बरोबर म्हणून मी काहीच बोलले नाही, याला चहा पिऊ दिला. पण काय झालं माहिती का, माझ्या घरी आलं माहिती झालं की मला रविवार आहे म्हणजे उपवास आहे. ते पण ऐकून आता आई बनवते माझ्यासाठी मला शाबू. माहित झालं की शाबू. हे बघा आई माझ्यासाठी आता शाबू बनवते. आता जी आईची खुसफुस चालू आहे शंकरपाळ्याबद्दल का चांगलं नाही केलं. आता आम्ही दोघं पण छान आंघोळ करून छान 2-3 तास झोपणार आहेत आणि नंतर जाणार आम्ही ऑफिसला. ठीक आहे ना? काही शंकरपाळी टाकलं तर चांगलं होतं. मी एक तास जास्त एक्स्ट्रा झोप घेणार आहे कारण मी जास्त थकलोय. उठलंय मला लय वाईट आहे. इथं झोपतंय, इथं झोपतंय. गाईज ओय ते सांगायचं राहिलं की गाईजला युट्यूबचं गाईज तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल लास्टचा मेकअपचा. आम्ही ऍक्च्युली आता व्लॉग खूप लेट अपलोड करत आहोत. आज मेकअप केला ना 4-5 किंवा 1 आठवड्याच्या नंतर हे करतो नाही का व्लॉग काय 2 दिवसांनी आहे टाक पण टाइमच नाही भेटत. मी आता असं ठेवलं मोबाईल. ठीक आहे तुम्हाला दिसत असेल मला माहित नाही चांगलं. तर ना त्या दिवशी बघा आम्ही गेलतो कुठे कांदिवलीला गेलतो. आई हळू कांदिवलीला गेलतो आणि तिकडं ना आम्ही बसलो होतो नाश्ता करायला. तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असेल की. आणि एक मुलगी होती, दादा तुम्ही युट्यूबर आहात ना, मी तुमचे व्हिडिओ बघते युट्यूबला, सबस्क्राईब केलेला आहे, मला खूप व्हिडिओ आवडतात वगैरे वगैरे. आणि तिकडं खरंच आमच्या हृदयाचं पाणी तळपायाला गेलं माहितीये खरंच. आणि असं पूर आला. पण काय झालं माहितीये त्या दिवशी खूप मी कावरा झालतो कारण फर्स्ट टाइम कोणीतरी हे झालं नाही का. पण आज आम्ही मेकअप करत होतो तिकडे म्हणजे काल रात्री. ठीक आहे पुण्याला. आणि तिकडे पण अरे मी तुमच्या दोघांना कुठेतरी पाहिलंय पण स्टार्टिंगला नाही बरं का. आम्ही सायडरला मेकअप करत होतो आणि ती कोणतरी वेगळीच होतं ऍक्च्युली. सायडर मतलब फॅमिली मधल्या रिलेटिव्ह मध्ये होतं. आणि ती काय म्हणजे माहिती एक बाई होती. अरे मी दोघांना पाहिलं. मी अच्छा म्हणलं पाहिलं असेल मतलब इंस्टा नाही रे मी युट्यूबला पाहिलं. तुम्ही युट्यूबला व्हिडिओ वगैरे टाकता का? हा म्हणलं. आम्ही एवढे खुश झालो. आमची खुशीची गगनाची मम्मी मावे ना गगनात अशी गगनातून अशी बाहेर लागली. नग मला आतमध्ये नाही राहायचं, नग मला बाहेर राहायचंय. मग ती बाहेर आली गगनाच्या बाहेर आणि आम्ही तिकडे जाऊन भिंगा नाही गेला येऊ केलं. खरंच यार खूप छान वाटतं. आमचं लास्ट पण आम्ही मेकअपचं ऑर्डर केलं ते झालं नाही. आता पण मेकअपचं ऑर्डर. आणि आता आम्हाला भीती वाटायला लागली जर आम्ही कुठं गेलो कुठं पण आम्ही असंच जातो ना नको उघड ना चांगलं दिसत. तर आम्ही ना कुठं पण असंच जातो ना तोंड पाडून स्टेशनला चपला नाईट पॅन्ट टी शर्ट घालून असं वाटतं कोणी आणखी ओळखलं तर असं खरंच आम्हाला त्याचं भीती राहते माहितीये खरंच ऍक्च्युली. या म्हणजे एवढं फेमस झालंय दोघं मी ओळखलं आपल्याला. खूप चांगलं वाटतं काय. तर आपण ह्या ब्लॉगचा इथे एंड करूयात. आणि मी बोलतोय थांबा बोलतोय. तर हेच ती खूप चांगलं वाटतं. आतापर्यंत आम्हाला 2 जणांनी ओळखलेलं आहे. अननोन 2 जणांनी. बाकीचे आमचे रिलेटिव्ह मित्र वगैरे ते काय कोण ब्लॉग बघतात ते कधी म्हणजे कधी करतच नाही ऍक्च्युली. अप्रिशिएट करत नाही, कमेंट वगैरे करत नाही. भाई साहेब काय खुशी असते मी माझ्या शब्दामध्ये रूपांतर करू शकत नाहीये. तू हे एकच आणलंस का? हा जाऊ दे. तर गाईज आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. आणि आय होप की तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. सॉरी आम्हाला जास्त टाइम नाही भेटला कारण मेकअपचा वगैरे खूप राहिला होता. पण आम्ही असेच नवीन व्लॉग तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय गाईज. तोपर्यंत काळजी घ्या आणि कमेंट करायला नका विसरू. ठीक आहे. आणि नंतर आणखी आमचं मॅचिंग